हॉस्पिटलमध्ये होणारा बायोमेडिकल वेस्ट व इतर कचरा उठाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेगळी यंत्रणेची निर्मिती करून रुग्णालयाचा कचरा गोळा करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केलेली आहे। परंतु महापालिका क्षेत्रामध्ये अनेक रुग्णालयाचा कचरा हा सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आणून टाकला जातो, त्यामुळे अनेक समस्या व आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत वारंवार महापालिका प्रशासनाला जनतेतून सूचना देऊन देखील महापालिका प्रशासन बायोमेडिकल वेस्ट संदर्भात कडक पावले उचलताना दिसत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। असाच एक व्हिडिओ मिरज शहरातील झारीबाग चौक परिसरामध्ये आरोग्य विभागाने ठेवलेल्या कचरा कंटेनर जवळचा आहे। त्या ठिकाणी एका हॉस्पिटलमधील 2 महिला कर्मचारी रुग्णालयाचा कचरा कंटेनर समोर टाकत असल्याचे दिसत आहे। महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने कंटेनर मुक्त महापालिका हा नारा दिला होता, पण सध्या तरी तो नारा फक्त कागदावरच दिसत आहे। मिरज शहर परिसरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका आरोग्य विभाग उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे। सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने सार्वजनिक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग लागल्याने रोगराई पसरण्याचे चिन्ह नाकारता येत नाही। आयुक्त शुभम गुप्ता व स्वच्छता आरोग्य अधिकारी रवी ताटे यांच्याकडून बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या रुग्णालयांवर कोणती कारवाई करतात हे पाहावे लागेल।